पहा तर आपली कढी व्यवस्थित अशी झालेली आहे। मस्तपैकी त्याला उकळी आलेली आहे आणि एक प्रकारचा तुपाचा स्वाद या कढीला वेगळाच येतो। आणि सगळे इन्ग्रेडियंट जे आपण घातले ते सगळे व्यवस्थित लागलेले आहेत। मी चव घेतली आता आणि अशी कढी तुम्ही नक्की करून पहा। माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज मी तुम्हाला पुन्हा एकदा तुपावरती कढी करतात ती करून दाखवणार आहे। आमच्या कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीची। तर त्यासाठी आपण घेतलेलं जे साहित्य आहे ते पाहणार आहोत। हे साजूक तूप घेतलेलं आहे, हे ताक करून घेतलेलं आहे, हा आलं मिरची लसूण आणि कढीपत्ता असा ठेचा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर हे बेसनचं पीठ आहे आणि हे मोहरी आहे आणि हळद आहे। एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। तर आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर असं आपण घालणार आहोत। तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। हे आपण पातेलं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण आता थोडंसं साजूक तूप घालून घेणार आहोत। पहा, सर्वप्रथम आपण या पातेलीमध्ये थोडंसं साजूक तूप घालून घेतलेलं आहे। आता हे तूप गरम झालं की हे जिरं घालत आहेत। तूप थोडंसं गरम झालंय, आता आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत, थोडीशी मोहरी देखील घालणार आहोत। आता ही चांगली तडतडू दे। आता त्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांचा जो ठेचा तयार केलेला आहे तो घालून घेऊया। हा चांगला परतून घ्यायचा ना तेलामध्ये, तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्ये थोडासा कढीपत्ता आपण ऍड केलेला आहे। जरा हा व्यवस्थित खरडा आपण जो केलेला आहे तो जरा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याची जरा एक टेस्ट वेगळी येते कढीला। जरा कच्चट राहिला तर त्याची जरा टेस्ट आणखीन बदलते, त्यामुळे जरा फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित। आता हळद घालून घेतली, एक अर्धा चमचा बारीक चमच्याने असं एकजीव करून घेऊया। आता हे सगळं आता हे अर्धा चमचा बेसन आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलंय, ते याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित जरा परतून घेणार आहोत आपण, म्हणजे कढी फुटत नाही ना। म्हणजे कढी फुटत नाही। अर्धा पाऊण चमचा घ्यायचं। मी आता म्हणजे अहोनी आता अर्धा चमचाच घेतलंय। जेवढी आपलं ताक आहे, जेवढी आपल्याला कढी करायची आहे त्या हिशोबाने आपण बेसन त्याला लावायचं आणि हे चांगलं असं ढवळून घ्यायचं। जरा ते एक कड काढून घ्यायचा त्याला, म्हणजे कढी आपली फाटत नाही। आता आपण ताक घालून घेऊया। अहोनी ताक घुसळून ठेवलंय, हे बघा थोड्या थोड्या पद्धतीने, आणि हे चांगलं एकजीव करून घेऊया। लागलीच याच्यामध्ये मीठ आणि आपण साखर घालणार आहोत। थोडंसं आपण मीठ घालून घेतलंय, कारण खरड्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, आलं लसूण मिरची पेस्ट याच्यामध्ये मीठ होतं, त्यामुळे आता अहोनी कमी घातलंय। आणि आता अर्धा चमचा आपण याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत, चवीपुरती साखर आणि फ्रेश अशी कोथिंबीर। आता ही कढी चांगली उकळू दे, मग तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने कढी आपली चांगली उकळत आहे। तुम्हाला कढीची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। कढीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।